ची घटना मला सांगायची आहे। कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये दोन बाजू होते, पांडव आणि कौरव। पांडवांकडनं अर्जुन आणि कौरवांकडनं दुर्योधन हे जेव्हा कृष्णाला भेटायला गेले तेव्हा कृष्णाने सांगितलं की मी ही युद्ध निशस्त्र लढणार, तर तुम्ही माझी सेना घेऊ शकता किंवा मला घेऊ शकता। दुर्योधनने बहीण विचार करता सांगितलं की मी कृष्णा तुमची सेना घेतो, आणि अर्जुननी सुद्धा न विचार करता सांगितलं की मला कृष्णा तुम्ही पाहिजे। दुर्योधन अर्जुनवरती हसायला लागला, म्हणायला लागला की निशस्त्र कृष्णाचा तुला काय उपयोग। जेव्हा कृष्णांनी अर्जुनची बाजू घेतली तेव्हा त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू, तेव्हा अर्जुननी सांगितलं की तुम्ही माझे सारथी व्हा। आणि युद्धामध्ये उतरले तेव्हा अर्जुननी चारी दिशेने बघितल्यानंतर त्यांचे गुरु, त्यांचे पितामह, त्यांच्या परिवारातले सदस्य त्यांना दिसले आणि त्यांचे हात थरथरायला लागले, त्यांच्या हातातून धनुष्यबाण खाली पडलं। त्यांनी कृष्णाला सांगितलं की मी हा युद्ध लढू शकत नाही, परंतु कृष्णाने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली। त्यांना एक आधार दिला, एक राजा म्हणून नाही, एक देव म्हणून नाही, परंतु एक मित्र म्हणून आधार दिला। एका अंधारात सुद्धा सूर्याची किरण दाखवली आणि परत एकदा अर्जुनमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली। अर्जुन ते युद्ध लढले आणि विजयी झाले। अनेक लोक त्या विजयाचा उत्सव साजरा करायला लागले। आणि या कार्यक्रमावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास घेऊयात एक अगदी छोटासा ब्रेक। परंतु अर्जुनला माहित होतं की ही युद्ध कृष्णाशिवाय